महाराष्ट्र आज आपल्या शिवसेना संघटनेमध्ये आणि शिवसेना परिवारामध्ये सामील होण्याकरता मोठ्या प्रमाणावर या शहापूर तालुक्यातील नडगाव जिल्हा परिषद गटातील युवा शक्ती इथे उपस्थित झालेली आहे। त्या तमाम युवा कार्यकर्त्यांचं, युवा नेत्यांचं शिवसेना शहापूर तालुक्याच्या वतीनं मी शब्द सुमनांनी हार्दिक भगवाचं स्वागत करतो। आजच्या या आपल्या पक्ष प्रवेश सोहळ्याकरता शिवसेनेचे महाराष्ट्र राज्याचे उपनेते आणि ओबीसी महामंडळाचे समन्वयक तथा जिजाऊ संघटनेचे संस्थापक आदरणीय निलेशजी सांबरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्याचबरोबर शिवसेनेचे ठाणे ग्रामीणचे जिल्हा प्रमुख सन्माननीय मारुतीजी धिरडे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। याचबरोबर शिवसेनेचे शहापूर तालुका प्रमुख सन्माननीय प्रकाशजी वेखंडे साहेब आणि जिजाऊ संघटनेचे शहापूर तालुका प्रमुख सन्माननीय दिनेशदादा निमसे साहेब, याचबरोबर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, जिजाऊचे सर्व पदाधिकारी, या सगळ्यांचंच मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं शब्द सुमनांनी हार्दिक भगवाचं स्वागत करतो। आज अधिक वेळ न दवडता गणेशजी कौर यांच्या विशेष प्रयत्नातून खरं तर आजचा आपण पक्षप्रवेश सोहळा इथे पार पाडतोय आणि नडगाव जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत असणारे सुभाषजी हरड, आदरणीय उपनेते माननीय निलेशजी सांबरे साहेब, जिल्हा प्रमुख सन्माननीय मारुतीजी धिरडे साहेब यांच्या शुभ हस्ते आज आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये समाजकारणाशी नाळ जोडणारे आपल्या शिवसेना पक्षामध्ये सामील होत आहेत। ते सुभाषजी हरड यांना विनंती समोर यावं आणि शिवसेनेचे उपनेते माननीय निलेशजी सांबरे साहेब, त्याचबरोबर शिवसेनेचे ठाणे ग्रामीणचे जिल्हा प्रमुख सन्माननीय मारुतीजी धिरडे साहेब एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सुभाषजी हरड प्रवेश होतोय। रोशनजी फर्स्ट मी जसजशी नावं गेली आपण सगळ्यांनी पुढे यायचं। ओमकार भुईर, सागर कोळेकर, पप्पू हरड, सुमित संगारे, नारायण परडे, गणेश हरड, प्रवीण हरड, भावेश हरड, रितेश हरड, तुकाराम देसले, कुणाल संगारे, स्मित संगारे, गणेश पाटील, रोशन सासे, अनिकेत पवार, राजेश धलपे, संदेश मडके, अरुण मडके, आकाश बांगर, रोनक गगे, दिनेश विश्वकर्मा, प्रणव भोईर, नितेश कौल, ज्ञानेश्वर दिवाणे, अजय शिंदे, प्रीतम दाते, संदेश विशे, रोहन पश्चे, सार्थक हरड, प्रेम संगारे, संकेत हरड, भावेश हरड, रवी बेलवले, तेजस भोईर, छोट्या भोईर, प्रशांत परडे, सागर परडे, दिनेश डिंगोरे, हर्षल डिंगोरे, महेश वेखंडे, संदेश संगारे आणि विनायक परडे या तमाम युवा शक्तीचा शिवसेना पक्षाचे उपनेते माननीय निलेशजी सांबरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शिवसेनेचे ठाणे ग्रामीणचे जिल्हा प्रमुख सन्माननीय मारुतीजी धिरडे साहेब यांच्या वतीनं आपण हा पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे आपले कार्यकर्ते, शहापूर तालुक्याच्या पंचायत समितीचे माजी उपसभापती पद्माकरजी वेखंडे साहेब, त्याचबरोबर सुनीलजी धानके साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सन्माननीय निलेशजी भांडे साहेब, त्याचबरोबर दोन्ही तालुका प्रमुख जिजाऊ आणि शिवसेनेचे, त्याचबरोबर शिवसेना जिंदाबाद, आवाज कोणाचा? शिवसेनेचा। आज शहापूर तालुक्यातील नडगाव आणि इतर गावातून बहुसंख्य वेगवेगळ्या पक्षातील लोकांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे। माननीय पक्षप्रमुख माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कामावर आणि कर्तृत्वावर प्रेरित होऊन या सर्वांनी आज माननीय शिंदे यांच्या पक्षात प्रवेश घेतलेला आहे। आमचे नेते माननीय पक्षाचे उपनेते सांबरे साहेब हे आज अगदी वेळात वेळ काढून लोकसेवा कशी करावी यांच्याकडे शिकावी। हॉस्पिटल इथे आहे,
तरीसुद्धा पक्षाला एवढे ते वेळ देतात. मी खरं म्हणजे आज त्यांचा खूप ऋणी आहे, तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या पक्षाला उभारी दिलेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपण या शहापूरमध्ये काम करत असताना विविध पक्षातील लोक ही आमदार खासदार नसताना सुद्धा या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतात. याचा अर्थ माननीय या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री माननीय पक्षविष्णू शिंदे साहेब यांचे काम हे सर्वसामान्य माणसांना, सर्वसामान्य असणाऱ्या घटकाला हे मान्य आहे आणि त्यांच्या विश्वास ठेवून आज हे बहुसंख्येने इथे आपण प्रवेश घेतलेला आहे. मी सर्व प्रवेशकर्त्यांचे मनापासून आभार मानतो आणि यापुढे ते आमच्या या शिवसेनेमध्ये एक कुटुंबाचे घटक म्हणून आमच्यावर असतील. त्यांच्या कुठल्याही अडीअडचणीला, कुठल्याही प्रसंगाला शिवसेना ही नक्की त्यांच्या पाठीशी खंबीर उभी असेल आणि कोणालाही न जुमानता न डगबगता या तालुक्यामध्ये पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समिती असेल त्याच्या निर्वात शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. आज मी तुम्हाला या दिवशी सांगतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा समाजाचं स्वागत करतोय. आजच्या या छोटेखानी पक्षप्रवेशासाठी उपस्थित असलेल्या या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख मारुतीदादा रेड्डे, या तालुक्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रकाशदादा वेखंडे, उपस्थित सर्व शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, सभापती सदस्य व ज्यांचा आता प्रवेश झाला ते सर्व नवतरुण शिवसैनिक. आता आमच्या दिनेशजी निमसे यांचा काल परवा फोन आला होता की नडगाव गटातील एक चांगला गट तरुण मंडळी सगळे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. म्हटलं चालेल ना, जो ज्यांचा विश्वास शिंदे साहेबांवर आहे, शिवसेनेवर आहे, यांचं आपण स्वागतच करूया. आणि मी आता प्रवेश झालेल्या तरुणांना इतकंच सांगतोय की शिवसेना एका कुटुंबाप्रमाणे आपल्या बरोबर असेल. आपल्याला नोकरीमध्ये पुढे जायचं असेल तर नोकरीसाठी गटाच्या नोकऱ्या निघतात. बहुतांश तरुण आहेत. या तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शिवसेनेची असेल. त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या नातेवाईकांच्या, आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी आपलं रुग्णालय आहे, त्या रुग्णालयामध्ये लाभ घेतला पाहिजे. त्याचबरोबर शिवसेना पक्षासाठी सोशल मीडिया चांगल्या प्रकारे वापरला पाहिजे. जो आपले नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब हा जमिनीवर चालणारा नेता आहे आणि तो जमिनीवर चालून जमिनीवरच्या माणसाचं दुःख जाणण्याची त्यांची ताकद आहे. हीच ओळख अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला आहे. या नेत्याच्या पाठीमागे तुम्ही आलेला आहात, त्यामुळे तुमचा कायम शिवसेनेकडून, शिवसेनेचे तालुका प्रमुख असतील, आम्ही सर्व पदाधिकारी असू, आदर सन्मान आपला केला जाईल. आपल्या कुठल्याही ज्या आशेने आपण आला त्या आशा पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्या सर्वांची असेल हा शब्द आपल्या सर्वांना देतोय. आणि जोरात कामाला लागा. आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांतील कालच जिल्हा परिषदेचं आरक्षण अध्यक्षपदाचं डिक्लेअर झालेलं आहे. यापुढे कधीही आपल्या गटाचं आरक्षण डिक्लेअर होईल आणि जवळजवळ महिना 2 महिन्यानंतर निवडणुका लागणार आहेत. त्यासाठी आपण पोहोचलं पाहिजे. त्याचबरोबर जिथे दुःख तिथे शिवसेना, जिथे अडचण तिथे शिवसेना, हे काम आपण सुरुवात करा. जिथे जिथे अडचण पडत तिथे मारुती जातात, तर शापूरला जातात, प्रकाशदादा राहतात, हरीचे बच्चे राहतात, दिनेशजी निमसे राहतात. त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचा. तुमचं दुःख, समाजावर पडलेले कुठलीही आपत्ती असेल ती आपत्ती निवारण्याचं ते काम करतील हा आपल्याला शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद.